नमस्कार मित्रांनो, एल.डी. महाराष्ट्र या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. माझा निखिल आणि मी आज तुम्हाला इतिहास या विषयाचा जो पहिला धडा आहे, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, तो पाठ शिकवणार आहे. आणि ॲक्च्युली आपण पुस्तकातून लाईन टू लाईन वर्ड टू वर्ड शिकणार आहे. त्यामुळे तुम्ही आता तुमच्या जवळ पुस्तक घ्या, त्यामुळे व्यवस्थित समजेल असं समजणार नाही. त्यामुळे मी पण पुस्तक घेतलं, तुम्ही पुस्तक घ्या, सुरुवात करूया. बघा, आपल्या पहिल्या पाठाचं नाव आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. बरोबर, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. या पाठामध्ये आपल्याला 4 महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. ते 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत: इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन, आणि महत्त्वाचे विचारांत, महत्त्वाचे पाश्चात्य देशांचे विचारांत. बघा, आता आधी इंट्रोडक्शन दिले ते वाचून घेऊ आपण. गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगत लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. बघा, भूतकाळात ज्या ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत, बरोबर, त्यांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास कोणत्या उद्दिष्टाने केला जातो? घटनांची क्रमशः संगती लावून घेणे आणि त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने लेखन, संशोधन आणि अभ्यास केला जातो. आणि ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे, वर्षानुवर्षे चालत आली आहे. समजा बघा, हा इन्स्टंट टाईमला आपण घेतला, हा पण कधी भूतकाळात, ही गोष्ट भूतकाळात जमा होणार आहे. आणि एक त्याबद्दल लेखन करायचं म्हटलं तर ते एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया, म्हणजे कंटिन्युअसली नवीन गोष्ट येत राहणार आहे भूतकाळात. त्यामुळे एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे. बरोबर, वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो. या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते. बघा, वैज्ञानिक ज्ञानशाखा म्हणजेच आपलं सायन्स फॅकल्टी, हुशार मुलं, बरोबर, त्या सायन्स फॅकल्टीमध्ये जे उपलब्ध नॉलेज असतं, ज्ञान असतं, त्यांचीच आपल्याला सत्ता पडताळून पाहायची असेल किंवा पॅरामीटर्स चेक करायचे असतील तर आपण प्रॅक्टिकल असतं सायन्स, बरोबर, प्रॅक्टिकल करून आपण ते चेक करू शकतो. आणि प्रॅक्टिकल केल्यानंतर त्याचं जे काय आलेलं आहे प्रोडक्ट, त्याचं आपण ऑब्झर्वेशन करून जर एखादा नियम मांडू शकतो, ते खरं आहे की नाही हे ठरवू शकतो. बरोबर, आणि त्याच्या आधारे म्हणजे प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण याच्या आधारे आपण त्या विषयातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडू शकतो आणि ते नियम मांडून पुन्हा पुन्हा आपण सिद्ध करू शकतो, असं या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, आणि इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते, कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. तसेच सार्वकालिक सार्वत्रिक नियम मांडणे इतिहास या विषयात शक्य नसते आणि ते नियम पुन्हा पुन्हा सुद्धा करू शकत नाही. बघा, आपण वैज्ञानिक ज्ञानशाखांचं पाहिलं, त्यामध्ये आपण नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करू शकतो प्रायोगिक आणि प्रत्यक्ष निरीक्षणांच्या आधारे, आणि त्याच्या आधारे आपण सार्वकालिक सार्वत्रिक नियम मांडू शकतो. पण इतिहासामध्ये तसं असतं, इतिहासामध्ये घटना घडून गेलेली असते आणि त्या घडलेल्या घटनेच्या त्या वेळी आपण त्या ठिकाणी निरीक्षणासाठी उपस्थित नसतो. त्यामुळे इतिहासामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांच्या आधारे आपण सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडू शकत नाही आणि ते नियम आपण पुन्हा पुन्हा सिद्धसुद्धा करू शकत नाही. बरोबर, हा वैज्ञानिक ज्ञानशाखा आणि इतिहास या दोन्ही विषयांमधला फरक आहे. सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्याचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञाची आवश्यकता असते. कोणतेही ऐतिहासिक दस्तऐवज सापडलं असेल आपल्याला उत्खननामध्ये, पुरातत्व खात्याला, तर त्या समजा ते ऐतिहासिक दस्तऐवज आहे, त्यावर कोणत्याही लिपीत काहीतरी भाषा लिहिलं आहे, काही उतरा लिहिलेला आहे, तर ती जी भाषा आहे, ती लिपी आहे, सर्वप्रथम आपल्याला ती लिपी जाणलेली किंवा ती भाषा जाणणाऱ्या तज्ज्ञाची आवश्यकता असते. एक जॉब ओरिएंटेड आहे, बरोबर. त्यानंतर अक्षरवाटिका म्हणजेच अक्षराचे वळण, लेखकाची भाषाशैली, वापरलेल्या कागदाचा निर्मिती काळ आणि कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यांसारख्या विविध गोष्टींची जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात. आता प्रश्न असा येऊ शकतो की कोणत्या गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात. बघा, कोणकोणते आहेत? अक्षरवाटिका, म्हणजे जो त्याला अक्षरवाटिका या अक्षराचे वळण याच्याबद्दल सखोल माहिती आहे. नंतर लेखकाची भाषाशैली, ज्याला समजतं की ही भाषाशैली कशा प्रकारची आहे, बरोबर. नंतर वापरल्या कागदाचा निर्मिती काळ, जो कागद वापरला आहे त्याचा निर्मिती काळ कोणता होता, कोणत्या काळातील आहे, त्यावरून आपण ठरवू शकतो की हे लिखाण ह्या काळात केलं गेले आहे, बरोबर. आणि कागदाचा प्रकार कोणता आहे, कागदाचे प्रकार असतात, कोणता प्रकार आहे, अधिकारदर्शक मुद्रा यांसारख्या विविध गोष्टी जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात. बघा, बरोबर. त्यानंतर इतिहास तज्ज्ञ ऐतिहासिक संदर्भांच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. त्यानंतर इतिहास तज्ज्ञ जे असतात
त्याच्या आधी काही आपला संदर्भ ग्रंथ उपलब्ध असतात बरोबर इतिहासातील, तर त्याच्यातील माहिती आणि जे आपला ऐतिहासिक दस्तऐवज सापडले आहेत त्याच्यातील माहितीचं तौलनिक विश्लेषण करून ते जे दस्तऐवज सापडले आहे ते खरे आहे की नाही, अस्सल आहे की नाही, त्याची विश्वासार्हता आहे की नाही हे आपण ठरवू शकतो बरोबर. आता या ठिकाणी खाली पान क्रमांक 1 वर जे खाली लिहिलं आहे इतिहास संशोधन पद्धती हे आपण नंतर पाहूयात. आता आपण पुढच्या पानावर जाऊया. पुढचं पेज आहे 2. त्या ठिकाणी बघा इतिहास संशोधनात सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था आहेत. उदाहरणार्थ पुरातत्व, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरलेखशास्त्र, भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र आणि वंशावळीचा अभ्यास. बघा आता या ठिकाणी फार महत्त्वाचा मुद्दा आहे इतिहास. असा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो आपला कृती येते पेपरमध्ये बरोबर. आपण बघा स्क्रीन फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मध्ये लिहिलं जाईल की इतिहास संशोधनात सहाय्यभूत होणाऱ्या शाखा कोणत्या. ओके, आणि आपला कृती येते पेपरमध्ये बरोबर. या ठिकाणी आपण आपल्या त्या शाखांची नावं लिहावी लागतील बरोबर. या ठिकाणी आपल्या त्या शाखांची नावं लिहावी लागतील. समजा आला असा प्रश्न पण तुम्हाला त्या ठिकाणी किती 8 दिले आहेत. पुरातत्व एक, अभिलेखागार आय थिंक 8 आहे बरोबर. तर या 8 गोष्टी लक्षात ठेवणं कठीण आहे बरोबर. काही मुलांना इझी असेल त्या लक्षात असेल पण ज्यांची लक्षात राहत नाही त्यांच्यासाठी एक खूप इझी आयडिया आहे ती आहे ॲब्रिव्हिएशन. ॲब्रिव्हिएशन म्हणजे बघा या ठिकाणी आपण आधी लिहून घेऊ म्हणजे इझिली समजेल तुम्हाला. पहिला आहे पुरातत्व. दुसरा आहे अभिलेखागार. अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, बरोबर. चौथा आहे पुराभिलेख, अक्षरलेखशास्त्र. आणि 6 आहे भाषारचनाशास्त्र. बरोबर. आणि नाणकशास्त्र आणि वंशावळींचा अभ्यास. बघा आता हे आपण 8 आपल्याला मुद्दे आहेत बरोबर. आणि ॲब्रिव्हिएशन मध्ये जे त्या शब्दांचे जे पहिलं अक्षर असतं त्या ठिकाणी पु आहे पुरातत्वाचं. या ठिकाणी पु आहे पुरातत्वाचं. अभिलेखागार आहे, त्यानंतर हस्तलिखितांचा अभ्यास आहे, पुराभिलेख आहे, अक्षरलेखशास्त्र आहे, भाषा म्हणजे भा तर ना आणि पो. बघा आणि आता या ठिकाणी आपल्याला असं करावं लागेल की या ठिकाणी जे ॲब्रिव्हिएशन आलेलं आहे ते आहे अपू अपू नाह बा. आपण नंतर क्रॉस चेक करूया. अपू अपू नाह व भा. बघा या ठिकाणी अ म्हणजे आहे अभिलेखागार. ओके, आपण त्या खाली नंबर लिहून घेऊ. म्हणजे बघा या ठिकाणी पहिला शब्द आहे अ. अ म्हणजे काय अभिलेखागार, त्याच्यावर आपण नंबर लिहून घेऊ. पण पु म्हणजे काय पुरातत्व आपण आधी बघ सॉरी अभिलेखागार दुसरं आहे आणि पु पहिला आहे म्हणजे पुरातत्व. या ठिकाणी दोन्ही. पु म्हणजे काय पुरातत्व. परत अ म्हणजे आहे अक्षरलेखशास्त्र. परत पु म्हणजे आहे पुराभिलेख. ना म्हणजे आहे नाणकशास्त्र. ह म्हणजे आहे हस्तलिखितांचा अभ्यास. व म्हणजे आहे वंशावळींचा अभ्यास 8 नंबरचं. आणि भा म्हणजे आहे भाषा रचनाशास्त्र. बरोबर. या पद्धतीने आपण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप इझिली लक्षात ठेवू शकतो
आणि मेन मुद्दा आहे ॲब्रिव्हिएशन. ॲब्रिव्हिएशन म्हणजे काय, आता ए इझी लक्षात असू शकतं. अप व पुन्हा बाबा, इतिहास संशोधनात सहाय्यभूत होणाऱ्या ज्ञानशाखा किंवा बाकीच्या गोष्टी संस्था कोणत्या आहेत. अप व पुन्हा बाबा खूप इझी आहे. अ म्हणजे अभिलेखागार, पु म्हणजे पुरातत्व, परत पु म्हणजे पुराभिलेख, ना म्हणजे नाणकशास्त्र, ह म्हणजे हस्तलिखितांचा अभ्यास, व म्हणजे वंशावळीचा अभ्यास, आणि भा म्हणजे भाषा रचनाशास्त्र. या ठिकाणी हे झालेलं आहे. आता जो आपला पुढचा मुद्दा आहे तो आहे इतिहास लेखनाची परंपरा. इतिहास लेखनाची परंपरा. आधी आपण इंट्रोडक्शन पाहिला, आता आपण इतिहास लेखनाची परंपरा जो पहिला मुद्दा आहे या पाठातला त्याला सुरुवात करणार आहोत. बघा, इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले. अशी मांडणी करण्याच्या पद्धतीला, लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. बघा, इतिहासात जे उपलब्ध पुरावे आहेत त्याचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी केली जाते. मांडणी करण्याच्या पद्धतीला आपण इतिहास लेखन असे म्हणतो. आणि इतिहासाची जो इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करतो त्याला आपण इतिहासकार असे संबोधतो, त्याला आपण इतिहासकार असे म्हणतो. जो इतिहासाची व्यवस्थितपणे सुव्यवस्थित मांडणी करतो त्याला आपण इतिहासकार असं म्हणतो. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद करून देणे आणि त्याची ज्ञान करून देणे इतिहासाला शक्य नसते. साहजिकच आहे ना, भूतकाळात ज्या ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत तर प्रत्येक गोष्टीची नोंद ज्ञान करून देणे किंवा नोंद घेऊन आपल्याला पुस्तकात छापून देणे हे कोणत्याही इतिहासकाराला शक्य नसते प्रत्येक गोष्टीची. आणि पुढे दिलेले आहे, इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकांपर्यंत काय पोचवायचे आहे यावर अवलंबून असते. आणि इतिहासाची मांडणी करत असताना इतिहासकाराला वाचकांपर्यंत काय पोचवायचे आहे यावर त्या पुस्तकातील, त्या ग्रंथातील कंटेंट म्हणजे लिहिणार आहे ते अवलंबून असते. त्यांचा वाचक वर्ग कोणत्या प्रकारचा आहे यावर ते अवलंबून असते. सो निवडल्या घटना आणि त्याची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात. आणि त्याने ज्या गोष्टी निवडलेल्या आहेत आणि ते निवडताना, ते लिहिताना त्याने जो वैचारिक दृष्टिकोन अवलंबलेला आहे या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात. आपण त्यानुसार इतिहासकाराची लेखनाची शैली कशा प्रकारची आहे हे ठरवू शकतो. बरोबर. आता पुढे आहे, जगभरातील प्राचीन संस्कृतींमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. बघा, जगभरातील ज्याच्या फार जुन्या प्राचीन आपल्या संस्कृती होत्या त्या काळी त्यांच्यामध्ये इतिहास लेखनाची परंपरा उदयास आलेली नव्हती. त्यांना इतिहास लेखन म्हणजे काय हे माहीत नव्हतं. पण आता आलेले आहे त्यात ते पुढे दिलेलं आहे. परंतु त्या लोकांना भूतकाळी जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही. आणि त्या काळी इतिहास लेखनाची पद्धत नव्हती, ते इतिहास लेखन करत नव्हते. तर त्यावरून असं नाही म्हणता येणार की त्या लोकांना भूतकाळाची किंवा त्यांच्या इतिहासाची जाणीव नव्हती, पूर्वजांची जाणीव नव्हती असे नाही म्हणता येणार. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता त्या काळीही भासत होती. बघा, घरात आई आजोबा वयस्कर असतात बघा, ते आपल्या नातवांना, लहान मुलांना गोष्टी सांगतात. त्याच प्रकारे म्हणजे त्या काळी आपण मौखिक पद्धत म्हणतो ना त्या प्रकारे म्हणजे वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत त्या काळी पोहोचवल्या जात होत्या. गुहाचित्रांद्वारे स्मृतींचे जतन, कहाण्यांचे कथन, गीत आणि पोवाड्यांचे गायन यांसारख्या परंपरा जगभरातील संस्कृतींमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो. बघा ना, आता गुहाचित्रांमध्ये स्मृतींचे जतन म्हणजे स्मृती असतात त्यांचे जतन, कहाण्यांचे कथन, गीत आणि पोवाड्यांचे गायन यांसारख्या परंपरा जगभरातील संस्कृतींमध्ये अतिप्राचीन काळापासून होत्या. म्हणजे त्या काळी इतिहास लेखन न करता या गोष्टींद्वारे इतिहास आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पिढ्यानुपिढ्या पोहोचवला जात होता. आणि याच गोष्टींचा आजच्या काळात आधुनिक इतिहास लेखनामध्ये या गोष्टींचा आपण साधने म्हणून उपयोग करत आहोत. त्या गोष्टींमार्फत जुन्या गोष्टी आपल्या कळत आहेत म्हणून आपण त्या गोष्टीचा साधने म्हणून उपयोग करत आहोत आजच्या काळात. बघा, आता या ठिकाणी आपण इतिहास लेखनाची परंपरा हा मुद्दा संपवला आहे. आता या ठिकाणी जो पुढचा मुद्दा आहे आधुनिक इतिहास लेखन, त्याला सुरुवात करूया. त्याच्यात जो महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे त्यात आधुनिक इतिहास लेखन त्यांनी वैशिष्ट्य दिलेली आहेत. आधुनिक इतिहास लेखन 4 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पहिले वैशिष्ट्य आहे, ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. या पद्धतीची जी आहेत मांडणी ही योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. नंतर दुसरा मुद्दा आहे, हे प्रश्न मानवकेंद्रित असतात. म्हणजे मानवजातीने भूतकाळात केलेल्या विशिष्ट गोष्टींशी संबंधित असतात आणि त्या गोष्टींचा संबंध देवदेवतांच्या कथा कानांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. म्हणजे मानवाने ज्या कृती केल्या आहेत त्याच्या संबंधी असतात. तिसरं आहे, आणि हे जे प्रश्न मांडले असतात जे मानवकेंद्रित प्रश्न असतात या प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो भूतकाळातील. बरोबर. आणि जो शेवटचं वैशिष्ट्य आहे होतं की भूतकाळातील घडलेल्या घटनांच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. बघा, या ठिकाणी
सुद्धा ॲब्रिव्हिएशन्स आलेले आहेत. 4 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, बरोबर. 4 प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत? ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे, बरोबर. आपण लिहून घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल. बघा, ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. सुरुवात योग्य प्रश्नाची मांडणी करण्यापासून होते. दुसरा आहे, हे प्रश्न मानव केंद्रित असतात. हे प्रश्न मानव केंद्रित असतात. तिसरा मुद्दा आहे, या प्रश्नांच्या म्हणजे हे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तर असतात त्या उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. ओके. चौथा मुद्दा आहे, मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. बघा, ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे म्हणजेच याची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. नंतर हे प्रश्न मानव केंद्रित असतात म्हणजे मानवाने भूतकाळात केलेल्या कृतींसंबंधित असतात. नंतर या जे प्रश्न असतात त्या प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो आणि भूतकाळाच्या गोष्टी केल्या आहेत मानवाने त्याच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. बघा, आता या ठिकाणी महत्त्वाचे शब्द आहेत शा, शा, नंतर आहे मा, नंतर आहे पू आणि वे. म्हणजे या ठिकाणी जो शब्द तयार होतो तो असा आहे शा मा पू वे. म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाची 4 प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? शा मा पू वे. शा मा पू वे ही आधुनिक इतिहास लेखनाची 4 महत्त्वाची वैशिष्ट्ये आहे. शा म्हणजे शास्त्रशुद्ध असते. हिची सुरुवात योग्य प्रश्नाची मांडणी करण्यापासून होते. मा म्हणजे मानव केंद्रित प्रश्न असतात म्हणजे मानवाने भूतकाळात केलेल्या कृतींसंबंधित असतात आणि त्या कृतींचा संबंध देवदेवतांच्या कथाकथनांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. पू म्हणजे पुराव्यांचा आधार असतो. हे जे उत्तर असतात म्हणजे प्रश्न असतात मानवतेच्या इतिहासातील त्याच्या उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. नंतर वे म्हणजे वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो, बरोबर. या ठिकाणी आपले आधुनिक इतिहास लेखनाचे 4 मुद्दे झालेले आहेत. आता आपण जे पुढे दिलेलं आहे त्याच्याकडे वाटचाल करूया, सुरुवात करूया. वरील वैशिष्ट्यांनी म्हणजे हे जे वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. म्हणजे ही जी आपण काय म्हटलं आहे बघा, ही पद्धत कशी आहे आधुनिक इतिहास लेखनाची म्हणजे हे वैशिष्ट्य आधुनिक इतिहास लेखनाचे आहे. पण इथं बघा काय दिलेलं आहे, वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. आधुनिक आहे पण इथं काय म्हटलं आहे की या प्रकारची जी याचा जो प्राचीन याची बीजे आहेत ती प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. म्हणजे बघा, म्हणजे प्राचीन काळाचे ग्रीक इतिहासकार होते त्यांच्या लेखनात या गोष्टी आढळल्या होतात. म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाची सुरुवात त्या काळापासून झाली होती, बरोबर. आता हिस्ट्री हा एक ग्रीक शब्द आहे. हिस्ट्री आपण लिहून घेऊ म्हणजे समजा तुम्हाला व्यवस्थित. बघा, हिस्ट्री एक ग्रीक शब्द आहे, बरोबर. हिस्ट्री हा ग्रीक शब्द आहे आणि इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेला हेरोडोट्स या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. बघा, हेरोडोट्स. हेरोडोट्स ग्रीक इतिहासकार बघा, हा हिस्ट्री एक ग्रीक शब्द आहे
आणि हेरोडोट्स हा एक ग्रीक इतिहासकार होता इसवी सन पूर्व 5व्या शतकातील. त्याने हा जो हिस्ट्री ग्रीक शब्द आहे या शब्दाचा उपयोग प्रथम त्याचा जो ग्रंथ होता त्याच्या शीर्षकासाठी केला होता आणि त्या ग्रंथाचं शीर्षक होतं द हिस्ट्रीज. हे त्या ग्रंथाचं शीर्षक होतं द हिस्ट्रीज. ओके, आपण खाली लिहून घेऊ म्हणजे कशी चालेल. हे त्या ग्रंथाचं शीर्षक होतं. म्हणजे हिस्ट्री हा ग्रीक शब्द आहे. या ग्रीक शब्दाचा उपयोग हेरोडोट्सचा ग्रीक इतिहासकाराने त्याचा जो ग्रंथ होता त्याच्या शीर्षकासाठी केला आणि त्या ग्रंथाचं शीर्षक होतं द हिस्ट्रीज. आणि हा जो हेरोडोट्स आहे ग्रीक इतिहासकार यालाच एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, पेपरात नको लिहिलं हा प्रश्न तर त्या धीरोष्टपिता असं सुद्धा म्हटलं आहे. धीरोष्टपिता धीरोष्टपिता सुद्धा म्हणतात. हिस्ट्री ग्रीक शब्द आहे. या ग्रीक शब्दाचा उपयोग हेरोडोट्स या ग्रीक इतिहासकाराने त्याच्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी केला. ग्रंथाचं शीर्षक होतं द हिस्ट्रीज आणि हेरोडोट्स याला आपण धीरोष्टपिता सुद्धा म्हणतो. म्हणजे हेरोडोट्सचा पार्ट तुमचा क्लिअर झाला, बरोबर. आता युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन म्हणजे आपण इतिहास लेखनाच्या परंपरा हा संपवल्यानंतर आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये आणि आता आहे युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विचारवंतांना वाटू लागला होता. पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयांसंबंधी खूप विचारमंथन झाले. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व गेले. वस्तुनिष्ठता म्हणजे वास्तविकता, म्हणजे जशी घटना घडलेली आहे तसंच त्या घटनेचं लिखाण ते नमूद इतिहासात करणे म्हणजे वस्तुनिष्ठता. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्त्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले. इसवी सन 1726 मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन या विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात इतिहास या विषयाला प्रथमच स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. म्हणजे बघा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे गॉटिंगेन. 1737 मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. बरोबर, कुठे जर्मनी, कोणत्या साली? 1737 झाली. विद्यापीठाचं नाव गॉटिंगेन. हे असं पहिलं विद्यापीठ होतं की त्या ठिकाणी इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालं होतं. म्हणजे एक डिपार्टमेंट, जसं आपलं सायन्स डिपार्टमेंट, केमिस्ट्री डिपार्टमेंट, बायो डिपार्टमेंट असतं तसं इतिहास या विषयाला एक स्वतंत्र स्थान प्राप्त झालेलं होतं. त्यापाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे झाली. बघा या ठिकाणी आज आपण युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन तसेच आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये, इतिहास लेखनाची परंपरा आणि इंट्रोडक्शन पार्ट हा संपवला आहे. आणि याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचे विचारवंत यांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर त्याच्यात दिलेला आहे ॲनालिसिस प्रणाली आणि स्त्रीवादी इतिहास लेखन याचा अभ्यास करणार आहोत. परंतु त्याआधी आपण हे जे बॉक्स लावलेले होते म्हणजे माहीत आहे का तुम्हाला, हा पेज नंबर 2 वरचा जो बॉक्स आहे फ्रान्स येथील लोव्र संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख हे वाचून घेऊ. तुम्हाला एक्सप्लेन करून देतो, मग आपण लेक्चर संपूया. बघा पुढील चित्रात हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांचे शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे नेतृत्व करणारे सैन्य दिसत आहेत. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात म्हणजे ऐतिहासिक घटना ज्या घडून गेल्या आहेत त्याची लिखित नोंदी करण्याची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असे सध्या परिस्थिती म्हणता येईल. सुमेर साम्राज्यात होऊन गेले राज्ये त्यांच्यामध्ये संघर्षांच्या कहाण्या यांची वर्णन तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केली आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षांपूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लोव्र या जगप्रसिद्ध संग्रहात ठेवला आहे. काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे, साधी माहिती आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो की कोणत्या संग्रहालयात ठेवला आहे. फ्रान्समधील लोव्र या संग्रहात ठेवला आहे, येऊ शकतं. आणि हा जो पान क्रमांक 1 वरचा जो इतिहासाची मांडणी करणारा हा जो बॉक्स आहे हा आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. चला तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण ॲनालिसिस प्रणाली, स्त्रीवादी इतिहास लेखन आणि जे महत्त्वाचे विचारवंत आहे पाश्चात्य त्यांचा अभ्यास करणार आहोत. आणि आज आपण हे संपवलं आहे. तुम्ही याचा अभ्यास करा, परत ते जे ॲब्रिव्हिएशन्स होते त्याचा अभ्यास करा आणि पुढच्या लेक्चरमध्ये पण काय ॲब्रिव्हिएशन्स आहेत ते पण मी तुम्हाला त्यावेळेस सांगेल. तर थँक्यू. हे लेक्चर पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि वाटलं चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं असेल तरच, काही आग्रह नाही आहे, आणि शेअर करा तुमच्या मित्रांना. थँक्यू.